चला मित्रांनो, आता पुढचा वाऱ्याचा प्रकार येतो अनियमित वाहणारी वारे. अनियमित वाहणारे वारे दोन आहेत. एक आहे आवर्त आणि प्रत्यावर्त वारे आणि दुसरा आहे स्थानिक वारे. आवर्त आणि प्रत्यावर्त वाऱ्याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आता हे बघा, आवर्त म्हणजे सायक्लोन आणि प्रत्यावर्त म्हणजे अँटी सायक्लोन. हे लक्षात घेतलं पाहिजे. आवर्तालाच भारतीय उपखंडामध्ये चक्रीवादळ असंही म्हटलं जात असतं. आवर्ताला चीन आणि जपानमध्ये टायफून म्हटलं जात असतं. आवर्तालाच अमेरिकेमध्ये हरिकेन्स म्हणतात. पश्चिम आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये टॉर्नेडो म्हणतात आणि युरोपियन लोक याला सायक्लोन म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे नावं आहेत. आहे ते एकच, तर वेगवेगळे नाही, परंतु वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावानं त्याला ओळखलं जात असतं. ठीक आहे. शुद्ध मराठी भाषेमध्ये त्यालाच म्हणायचं आवर्त. आवर्त म्हणा, सायक्लोन म्हणा, चक्रीवादळ म्हणा, हरिकेन्स म्हणा, टायफून म्हणा, टोर्नेडो म्हणा, हे सगळे एकाच प्रकारातला तो उपभाग मानले जाईल. मग आता या ठिकाणी आवर्त नेमके काय असतं ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, जमिनीचा किंवा पाण्याचा एखादा भाग खूप तापला की त्या भागालगतची हवा गरम होते आणि गरम झालेली हवा या ठिकाणी वरती निघून जात असते. त्यामुळे त्या ठिकाणी हवेची पोकळी तयार होते आणि या पोकळी भोवतालच्या जास्त वायवाऱ्याच्या पट्ट्याकडून यामधल्या कमी वायवाऱ्याच्या पट्ट्याकडं चक्राकार वारे वाहत असतात आणि त्या चक्राकार वाऱ्यातूनच मग चक्रीवादळाची निर्मिती होत असते. तर त्यालाच म्हणायचं आवर्त किंवा सायक्लोन किंवा चक्रीवादळ म्हणत असतो आपण. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता व्याख्या कशी केली जाते. सामान्यपणे सभोवतालच्या जास्त वायवाऱ्याच्या पट्ट्याकडील भागातून कमी वायवाऱ्याच्या पट्ट्याकडे किंवा केंद्राकडे वाहणारे चक्राकार वारे त्यांना म्हणायचं आवर्त वारे. म्हणजे अशी स्थिती असते बघा, मधल्या भागामध्ये हवेचा भार कमी असतो, सभोवताली हवेचा भार त्या तुलनेत जास्त होत जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि मग सभोवतालच्या जास्त वायवाऱ्याच्या पट्ट्याकडून मधल्या कमी वायवाऱ्याच्या पट्ट्याकडे चक्राकार वारे व्हायला लागतात. मध्ये हवेचा भार या ठिकाणी जर बघितला आपण तर खूप कमी असतो, जवळपास 993 या ठिकाणी हवेचा मिलीबारमध्ये हवेचा भार आहेत असं आपण जर गृहीत धरलं तर भोवताली जाताना 996. ठीक आहे, 999, त्यानंतर 1002, त्याच्यानंतर 1005. तर ह्या हिशोबानं भोवताली हवेचा भार जास्त आहे आणि मधल्या भागात हवेचा भार कमी आहे. मग हवा नेहमी जास्त वायवाऱ्याच्या पट्ट्याकडून केंद्राकडच्या कमी वायवाऱ्याच्या पट्ट्याकडे व्हायला लागते आणि वाहताना उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं मध्ये येत असते असे. ठीक आहे. तर भोवतालच्या जास्त वायवाऱ्याच्या पट्ट्याकडून मधल्या कमी वायवाऱ्याच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांना म्हणायचं आवर्त. यांनाच म्हणायचं चक्रीवादळ. मग मधल्या भागात हवा आली की मधल्या भागात चारी बाजूने येणाऱ्या वाऱ्यामुळे गर्दी व्हायला लागते बघा, आणि ती हवाला मग इकडं जाता येत नाही, इकडं जाता येत नाही, इकडं जाता येत नाही, इकडं जाता येत नाही. मग स्वतःभोवतीच गरगर फिरायला लागते आणि स्वतःभोवतीच गरगर फिरत वरती जाण्याचा मार्ग मोकळा होऊन जातो. तर अशा पद्धतीनं चारही बाजूने येणाऱ्या वाऱ्यामुळे मधल्या भागातली हवा चक्राकार फिरते आणि वरती वाहत जाते. वरती जाताना हवेचं तापमान कमी होतं, त्यामुळं बाष्पधारण क्षमतासुद्धा कमी होते आणि त्या बाष्पापासून ढग तयार होऊन मग त्या ठिकाणी पाऊस कोसळला जातो. तर अशा पावसालाच म्हणायचं चक्रीवादळीय पाऊस, सायक्लॉनिक रेनफॉल म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीने हे चक्रीवादळ असतं आणि ही चक्रीवादळातल्या वाऱ्याची गती अतिशय प्रचंड असते आणि हे चक्रीवादळ एकाच ठिकाणी थांबत नसतं, एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत जात असतं. मग आता कोणत्या भागाकडून कोणत्या भागाकडे वाहणार, तर ज्या पट्ट्यामध्ये पूर्वीय वारे वाहतात त्या पट्ट्यात जर चक्रीवादळ निर्माण होत असतील तर त्या पट्ट्यातल्या चक्रीवादळाची दिशा असते पूर्वेकडून पश्चिमेकडे. ज्या पट्ट्यात वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात त्या पट्ट्यामध्ये चक्रीवादळ पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जात असते, त्यामुळे दिशा त्यांची फिक्स असते. हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही चक्रीवादळ असतं बघा. मग आता चक्रीवादळाची दिशा समजून घ्यायचं पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि आपण या ठिकाणी झाडाखाली आहोत. आणि अशा पद्धतीने मग चक्रीवादळ जर आलं तर या चक्रीवादळाचं सरळ एकदम सगळं अंगावर येणार नाही. चक्रीवादळाचे सुद्धा 3 भाग पाडले जातील बघा. हा पहिला भाग राहील, याला म्हणायचा अग्रभाग. हा राहील मध्य भाग, केंद्र भाग म्हणू आपण त्याला, आणि याला म्हणायचं पश्चिम भाग. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणी चक्रीवादळाचे 3 भाग पाडले जातात, अग्रभाग, केंद्रभाग आणि पश्चिमभाग. अग्रभाग जो असतो हा ज्यावेळेस या पट्ट्यात आला, या पट्ट्यामध्ये वाऱ्याची गती सर्वात जास्त असते. ठीक आहे, 100 ते 150 किलोमीटर प्रति तास इतक्या गतीनं वारा वाहत असतो. त्याच्यानंतर काळे कुट्टे ढगे येत असतात आणि जोराचे मोठाले थेंब पडत असतात. अर्धा एक घंट्यामध्ये या ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून व्हायला लागत असतात बघा. बंधारे तुटून फुटून या ठिकाणी पाणी व्हायला लागत असतं. तर अशा प्रकारचा हा पहिला टप्पा असतो बघा. म्हणजे वाऱ्याची गती जास्त, पावसाची गती जास्त, कडकड धडधड सुद्धा जास्त असते या टप्प्यामध्ये. मग हा टप्पा पुढे निघून गेला की हा टप्पा येतो, याला म्हणायचं केंद्र भाग. मग केंद्र भाग आला की केंद्र भागामध्ये वारा वाहताना दिसणार नाही, हवा शांत होऊन जाते, पाऊस पडणं पण शांत होऊन जाते, आकाश निरभ्र झाल्यासारखं वाटायला लागते आपल्याला. आणि मग काही 5, 10, 15 मिनिटांना हा पट्टा पुढे सरकून गेला की मग हा पट्टा येतो. आणि हा पट्टा आला की या पट्ट्यामध्ये वाऱ्याची गती मंद असते. त्यानंतर संत गतीनं ढगे येताना दिसतील तुम्हाला आणि हळूहळू पावसाला थोई पावसाला सुरुवात होऊन जाईल. पाऊस आता उघडेल मग उघडेल म्हणता म्हणता लवकर उघडत नाही. तर अशा पद्धतीनं समजून घ्यायचा हा पश्चिम भाग आलेला आहे म्हणून. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे चक्रीवादळाचे 3 भाग लक्षात घेतले पाहिजेत. या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे, या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे, या भागात पाऊसच पडत नसतो. या भागात वाऱ्याची गती जास्त आहे, या भागात वाऱ्याची गती कमी आहे, या भागात वाराच वाहत नसतो. तर अशा पद्धतीने ही चक्रीवादळाची स्थिती असते. मग आता चक्रीवादळामध्ये लक्षात घेतलं पाहिजेत की उत्तर गोलार्धातल्या चक्रीवादळामध्ये होतं काय, वाऱ्याची दिशा अँटी क्लॉकवाईज असते, घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशेनं वारामध्ये येत असतो. आणि दक्षिण गोलार्धातली स्थिती जर बघितली आपण, दक्षिण गोलार्धात ते वारामध्येच येतो, परंतु तो वाऱ्याची दिशा असते क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशेनं वारा मध्ये येत असतो असा. तर अशा पद्धतीनं भोवतालच्या जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून मधल्या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडं चक्राकार जी वारे वाहतात ते कोणत्या दिशेनं वाहतात त्याच्यावर डिपेंड आहे कोणत्या गोलार्धातले ते वारे आहेत, दक्षिण गोलार्धातले आहे की उत्तर गोलार्धातले आहे, हे त्याच्यावर डिपेंड केलं जाणार आहे बघा. ठीक आहे, तर त्यांनाच म्हणायचं आवर्त वारे. तर अशा प्रकारची ही आवर्त असतात बघा. मग ही आवर्त नेहमी लक्षात घेतली पाहिजे आपण. ही आवर्त खंडाच्या पूर्व भागात तयार होत असतात. आता कुठलाही खंड घ्या, उष्णकटिबंधातला जर विचार केला आपण तर खंडाच्या पूर्व भागात असतात ही. आणि खंडाच्या पूर्व भागात इथं सागरात तयार झाले की इकडे जमिनीकडे येत असतात, इथं तयार झाले की इकडे जमिनीकडे येत असतात बघा. ठीक आहे, इकडे आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात तयार होतात, असे जमिनीकडे येतात, इथं तयार होतात, इकडे जमिनीकडे येतात. भारताच्या बंगालच्या उपसागरात तयार होतात, जमिनीकडे येतात. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात तयार होतात, जमिनीकडे येतात. जपानच्या पूर्व भागात तयार होतात, इकडे जमिनीकडे येतात बघा, चायनाकडे येतात. ठीक आहे, इकडं तयार होतात, इकडे येतात. तर जेवढी उष्णकटिबंधातले जेवढे चक्रीवादळं आहेत ही खंडाच्या पूर्व भागात तयार होणार आणि जमिनीकडे वाहत येणार, कारण वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो असतो. हे पहिलं कारण आहे. नंबर 2 आहे, पूर्व भागातच का तयार होतात, कारण खंडाच्या पूर्व भागालगत या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे उष्ण प्रवाह ध्रुवाकडे वाहत असतो. ठीक आहे, हा विषुववृत्तीय प्रवाह येतो, असा इकडे जातो, असा येतो, इकडे जातो, इथं असा येतो, इकडे जातो, इकडं असा येतो, असं जातो. आणि खंडाच्या पूर्व भागालगत इथं जर बघितलं आपण तर उष्ण सागर प्रवाह वाहतात. सागर प्रवाहाची रुंदी 20-25 किलोमीटर असते आणि सागर प्रवाहाची गती 4 ते 5 किलोमीटर प्रति तास इतकी असते. त्यामुळे या ठिकाणचं तापमान बाकीच्या तापमानापेक्षा 1-2 डिग्रीना जास्त असतं. आणि म्हणून पाणी तापलेलं पाणी असेल तर पाण्यालगतची हवा गरम होते, गरम झालेली हवा हलकी होऊन वरती निघून जात असते. आणि म्हणून या ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे तयार होतात आणि या कमी वाऱ्याच्या पट्ट्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते आणि हे चक्रीवादळ वाऱ्याच्या दिशेनं पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला लागत असतं. म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये या ठिकाणी खंडाच्या पूर्व भागामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होऊन पश्चिमेकडे वाहते. आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये म्हणजे 30 अक्षावृत्ताकडून 60 अक्षावृत्ताकडे वाहणारे वारे जे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. म्हणजे पश्चिम भागामध्ये सागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होतात आणि पूर्वेकडे वाहत जात असतात. ठीक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. आता या भागामध्ये हे चक्रीवादळ पूर्वेकडे का वाहत जातात, कारण पश्चिमी वारे वाहत असतात नंबर 1. आणि या वाऱ्याच्या निर्मितीचं कारण काय, तर 60 अक्षावृत्तावर इकडून येणारे ध्रुवीय पूर्वी वारे आणि इकडून येणारे पश्चिमी वारे, या दोन्ही वाऱ्यांचा भिन्न गुणधर्म आहे. सहजासहजी मिसळणार नाहीत हे वारे आणि सहजासहजी मिसळणार नसल्यामुळं यातूनच या ठिकाणी भिन्नता निर्माण होते आणि भिन्नताच या ठिकाणी चक्रीवादळ निर्मितीसाठी कारणीभूत ठरते. ठीक आहे,
इकडचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, इकडचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. इथं जमीन आणि पाण्याचा तापण्याच्या गुणधर्मावरती चक्रीवादळाची निर्मिती होते. तर इथं दोन भिन्न वायुराशी एकत्र आल्यामुळं चक्रीवादळाची निर्मिती होते. इथं आवर्ताच्या पाठीमागून प्रत्यावर्त येत नाही, परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्ये आवर्ताच्या पाठीमागून प्रत्यावर्त येत असते. उष्ण कटिबंधातला आवर्त 300-350 किलोमीटर व्यापलेला असतं, कमी वाऱ्याचा पट्टा. पण इकडचं 4, 5, 10 हजार किलोमीटरचा भाग व्यापलेला असतो. उष्ण कटिबंधातील आवर्ताची वाऱ्याची गती अतिशय प्रचंड असते, तर समशीतोष्ण कटिबंधातील आवर्ताची गती मंद असते. आवर्ताच्या पाठीमागून उष्ण कटिबंधामध्ये प्रत्यावर्त येत नाहीत, परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्ये आवर्ताच्या पाठीमागून प्रत्यावर्त येत असतात. तर हा यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. तर याला म्हणायचं आवर्त, सायक्लोन, हरिकेन्स, चक्रीवादळ वेगवेगळ्या नावानं ओळखल्या जात असतात बघा. ठीक आहे.